आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि आलूच्या कीसचे पापड। अगदी झटपट असे होतात। तर बघू शकता मस्त असे पापड वाळलेले आहे आणि तळल्यानंतर पण बघू शकता आलूचा कीस आणि साबुदाणा किती सुंदर दिसतात पापड, तेवढेच खायला सुद्धा एकदम मस्त आहेत। आणि तळल्यानंतर बघू शकता अगदी झटपट असे तुटतात, कडक नाही एकदम, आणि खूप छान लागतात। तर नक्की करून बघा। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले, अगदी पटकन टाकले जातात। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी साबुदाणा रात्रीच भिजत ठेवलेला होता। तर रात्रीच छान असा 2 ते 3 पाण्याने चांगला साबुदाणा धुवून घेतला। नंतर अगदी पाणी मध्ये डुबेल ना, किंवा अर्धा साबुदाणा आहे ना त्यावरती फक्त अर्धा इंच असं पाणी ठेवलं आणि रात्रभर चांगला याला भिजत ठेवलेला आहे। तर सकाळी म्हणजे कसं आहे, रात्री भिजत ठेवला, सकाळी आपण पटापट पापड तयार करू शकतो उन्हाच्या आधी, म्हणजे दिवसभरात छान असे सुकून जातात। तर बघू शकता छान मुरलेला आहे साबुदाणा, आणि आहा असा आपल्याला साबुदाणा मुरलेला पाहिजे। तर बघू शकता मस्त असा साबुदाणा मुरलेला आहे। तर चला आपण समोरच्या प्रोसिजरकडे जाऊया। इथे आधी मोजून घेतला, बघू शकता मोजून घेतलेला आहे साबुदाणा। तर इथे मी या गंजाने मोजून घेतला, एवढा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। बाकीचा जो राहिलेला आहे थोडासा वाटीभर, त्याचा मी साबुदाणा करून घेणार आहे, उसळ करणार आहे खायला। तर उपवास जरी नसला तरी खायला खूप छान लागतो कधी कधी, तर पण दह्यासोबत खा, म्हणजे पचायला हलका होतो। तर इथे मी एक गंजभर साबुदाणा मोजून घेतला। आता त्याच हिशोबाने आपल्याला पाणी पण घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा आपल्याला जो आहे शिजवायला छान अशी पटकन मदत होईल, म्हणजे आपली हे होणार नाही की आपल्याला किती पाणी टाकायचं आहे बा। तर मी जेवढा साबुदाणा घेतला तेवढंच इथे पाणी घेतलेलं आहे। जर लागलंच तुम्हाला तर वाटी 2 वाटी नंतर तुम्ही इथे टाकू शकता लागलं तर। आता हे झाकण लावून पाणी उकळू द्यायचं। तोपर्यंत इकडे आपण आलू जे आहे ना त्याचे छिलके काढून त्याचा कीस काढून घेऊ। तर इथे मी 3 आणि पुन्हा घेतला होता, तर 4 आलू मी घेतले इथे। तर इथे पावभर साबुदाणा वगैरे असेल तो जो भिजवलेला आहे, तर पावभर साबुदाणा होता, त्याचा भरपूर असा होतो। तर त्यासाठी मी इथे 4 आलू घेतलेले आहे मीडियम साईजचे, त्याचे छिलके काढून घेतले। आता तुम्हाला जाड कीस किंवा थोडा बारीक कीस जसा पाहिजे तसा तुम्ही इथे घेऊ शकता, पण मला तरी असं वाटते की मीडियम साईजचा घ्या, म्हणजे पापड जे आहे छान होतील आणि आलूचा कीस जो आहे पापडांवरती छान दिसेल। तर इथे आपण किसून घेऊया। अशा प्रकारचा पातळ कीस झालेला आहे, किंवा तुम्ही जाड सुद्धा करू शकता। बघा या प्रकारे जाड पडतो याचा कीस। तर आपण मीडियम साईजचा करू। तर हे पाण्यात टाकून घ्यायचं। बघू शकता पूर्ण किसून झालेला आहे। आता मी हे पाण्यात टाकून घेते। त्याला पुन्हा दुसरं पाणी घेते मी। बघू शकता धुतलं तरी बघा हे पाणी बघू शकता। आता मी पुन्हा दुसरं पाणी घेतलं, त्यामध्ये टाकलेलं आहे कीस अशा प्रकारे। जर तुम्हाला वाटलं की पुन्हा पाणी निघत आहे, पण जास्त वेळही नाही धुवायचं याला, बस। आता हे आपण यूज करणार आहोत। हे बघू शकता छान असं उकळी आलेलं आहे। गॅसची फ्लेम लो करू। आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं, टीस्पून थोडं जास्त जिरं टाकलेलं आहे। 7 ते 8 मिरच्या घेतल्या, त्याला फक्त बारीक करून घेतलाय। तुम्ही लाल मिरची म्हणजे चिली फ्लेक्स सुद्धा इथे वापरू शकता। तर आता हे बघा मी उपवासाचं मीठ वेगळंच ठेवलेलं आहे। तर यामध्ये 1 टीस्पून, थोडंसं जास्त नाही तर खारट मिक्स करायचं। तर हे बघा साबुदाणा आपण एवढं पाणी घेतलेलं होतं। आता हा आणि असं जर तुम्ही भिजत ठेवलं ना, बघा मस्त मोकळा सुद्धा आणि छान असा
म्हणजे चांगल्या प्रकारे मुरलेला आहे। तर हे बघा, याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम वाढवायची, हाय करायची आणि याला मिक्स करत राहायचं। बघू शकता अशी उकळी आलेली आहे आणि मी घोटत होते कंटिन्युअसली, तर हे कंटिन्यू घोटायचं, नाहीतर मग खाली लागू शकतं। बघा मस्त असा साबुदाणा पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आहे। आता यामध्ये हलकासा हा बाकी राहिलेला आहे ट्रान्सपरंट होण्यासाठी, तोपर्यंत आपण काय करू की आलूचा किस यामध्ये टाकून देऊ, म्हणजे आलू शिजता शिजता हे पण शिजलं जाईल। तर आलूचा किस आहे पाण्यात ठेवलेला होता, तर 4 बटाटे मी इथे घेतलेले होते। आता हे एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला तुमच्या समोरच, नंतर हे पाण्यामध्ये ठेवला, तर हा याच्यामध्ये टाकून द्यायचा। म्हणजे आलूचा किस आता शिजायला कसं 1-2 मिनिटं तरी लागतील, तर त्यामध्ये शिजता शिजता जे आहे साबुदाणा जो राहिलेला आहे तो पण छान असा ट्रान्सपरंट होतो। तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं सगळं। आणि हे प्रमाण अगदी बरोबर आहे, एकदम पातळ होत नाही। आलूचा किस जो आहे पातळ असल्यामुळे पटकन शिजतो, गरमावटनेच शिजून जातो आणि थोडाफार राहिलेला साबुदाणा जो आहे ट्रान्सपरंट व्हायचा राहिलेला आहे तो सुद्धा होऊन जातो। या स्टेजला जे आहे आलूचा फ्लेम ठेवलेले आहे, झाकण ठेवून 1 मिनिट याला राहू द्यायचं। बघू शकता 1 मिनिट झालेला आहे आणि छान असं हे आलू बघून घ्यायचं, थोडा घ्यायचा। जर तुम्हाला असं वाटत थोडं घट्ट वाटत आहे बा, तर काय करायचं की थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर गरम पाणी तुम्ही इथे वापरा, पण लो फ्लेमवर ठेवलेला आहे। एकदम जर असं पातळ झालं ना, तर ते काय होतं आपण टाकता टाकताच ते इकडे तिकडे पसरते, तर तशा टाईप न करता अगदी अशी कन्सिस्टन्सी ठेवली तरी चालेल। तर थोडंसं तुम्हाला वाटत असेल त्यामध्ये पाणी टाकू शकता, अगदी 1 छोट्या वाटीभर वगैरे, छोटीशी वाटी असते ना आपली डेली ती। आता आलूचा किस ऑलमोस्ट झालेला आहे, म्हणजे कच्चा नाही राहिला पाहिजे। बघा असा दबल्या जात आहे, म्हणजे आलूचा किस आपला छान असा शिजलेला आहे। तर आता आपण हे बंद करू आणि हलकासा नरम झाला पाहिजे बस। आता गॅस बंद करू आणि पापड टाकायला घेऊ। एकदम खूप मोठे मोठे पण नाही टाकायचे। तर हे बघा या प्रकारे टाकले की अगदी असा हलकासा हात इथे फिरवायचा, एकदम पातळ पण नाही। आणि बघू शकता एकदम परफेक्ट आपले जे आहे शिजलेले आहे। एक पुन्हा टाकून दाखवते, हे बघा टाकले ना, बिलकुल पसरत नाही आहे, काही नाही, अगदी हाताने फक्त एक हलकासा हात इथे वरती लावायचा आणि बघू शकता, आणि पटापट हे असे टाकून घ्यायचे। बघा टाकले आहे, आता एवढे राहिले तर हे मी वरती जाते टेरेसवर। बघू शकता इथे मस्त ऊन येऊन राहिलेली आहे। आणि तुम्ही जाडी बघा, एकदम खूप पातळ नाही टाकली, कारण की हे जे आहे साबुदाणा पण असा श्रिंक होतो, आलूचा किस पण हा श्रिंक होतो, आणि खूप मग पातळ टाकले ना एकदम हाताने तुटतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर जळल्या जातात। त्यामुळे एवढेच तुम्ही अशा प्रकारे टाका, म्हणजे जाडी एकदम पण जाड नको की तुटल्या नाही जाणार बा। या साधारण म्हणजे छोटा चम्मचने टाकायचं ना, अगदी हलकंसं चमच्याने फिरवायचं। तर हे बघा अशा प्रकारे झालेले आहे। तर मी टाकून येते वरती। आता इथे सायंकाळी म्हणजे 4 ते 5 वाजता
बघू शकता अशा प्रकारे झालेले होते. नंतर मी त्याला घरामध्ये आणून ठेवले आणि नंतर आपलं कामं वगैरे झाल्यानंतर तर याला असे काढून घ्यायचे. आता बघू शकता सकाळी जर टाकले ना तर 4-5 वाजेपर्यंत छान असे सुकून जातात. तर वरचा साईड सुकतो पण आतमधला सुकत नाही, त्याला पलटवावाच लागतो. रात्रभर जर तुम्ही तसा ठेवला तो फसफस वगैरे होऊ शकतो. त्यामुळे काय करा की अशा प्रकारे इझिली निघतात पॉलिथिनवरून काढून. अशा परड्यावर जर असतो ना तर त्यावर असे पलटी करून ठेवा. जो वरती साईड असतो तो खालती जाईल आणि जो पॉलिथिनवर होता तो वरती येईल, म्हणजे खालची साईडसुद्धा आता रात्रभर छान अशी सुकल्या जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे सगळे पापड इथे काढून घ्यायचे. आणि जर असं परडं वगैरे नसेल ना तर एक कपडा टाका छान, त्यावर तुम्ही असे पलटी करून ठेवा, म्हणजे रात्रभर चांगले असे सुकल्या जातात आणि सकाळी छान असे पुन्हा उन्हात ठेवायचे. तर याला पुन्हा 2 दिवसाची तरी ऊन मी इथे दिली नंतर. आणि बघू शकता पूर्ण अशा परड्यावर काढून झालेले आहे, पलटी करून ठेवले. त्याला पुन्हा 2 दिवसाची चांगली कडकडीत अशी ऊन दिली. आता सध्या ऊन कमी आहे तेवढी नाही, तरीसुद्धा 2 दिवसाची दिलेली आहे. चांगली ऊन जर पडली तर एका दिवसात हे पटकन असे वाळले जातात. तर बघू शकता छान असे वाळलेले आहे. आणि आता याला आपण तळून दाखवते. तर इथे कडकडीत तेल असं गरम असायला पाहिजे जे पापड तळतो ना आपण तेव्हा. तर बघू शकता टाकल्यानंतर मस्त असे दाबायचे त्याला आणि मस्तपैकी असे तळले जातात. आणि हे पापड जे आहे ना जर तुम्ही या पद्धतीने केले ना तर काय होते की दाताखाली जेव्हा चावतो ना आपण तेव्हा दाताखाली येतं ना तरीसुद्धा असं कडक नाही वाटत, छान असं एकसारखं असं आलूचा किसमुळे वगैरे खूप छान लागतो. तर नक्की करून बघा. आणि कसं आहे उन्हाळ्यात करून ठेवले तर वर्षभर छान असं खाण्याची मजा असते. नाही उपवास असला तरी असे जेवणासोबत खायला खूप छान लागतात आणि एकदम पटापट होतात. सोपी आहे, काही झंझट नाही, टाकायला पण एकदम इझिली आहेत. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. बघू शकता छान असं तुटल्या जात आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की हे पापड करून बघा आणि खाऊन पण बघा, मग कसे झाले मला हे कमेंटमध्ये तुम्ही इथे सांगू शकता. तर मस्त खा, स्वस्त रहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड कमेंट.